धुरंधरने सगळेच विक्रम मोडले। या चित्रपटाने भारतीय मनोरंजन क्षेत्रात एक वेगळाच दबदबा निर्माण केला। चित्रपटात दाखविल्याप्रमाणे भारताने भारताच्या शत्रूंना खरंच पाकिस्तानमध्ये जाऊन खात्मा केलाय का? तर हो, केला। रॉ या भारतीय गुप्तचर यंत्रणेच्या सदस्यांनी आपल्या देशाच्या शत्रूंना चुनचुनके संपवलंय। आता या चित्रपटानंतर गुप्तहेर खातं का महत्वाचं असतं यांच्या चर्चा सुरू झाल्यात। भारताचा प्राचीन इतिहास पाहिला तर अगदी आर्य चाणक्यांपासून ते छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंतच्या अनेक सम्राटांच्या कार्यकाळात राजांच्या पदरी गुप्तहेर असल्याचे दाखले मिळतात। छत्रपती शिवाजी महाराजांचे गनिमी कावे ही बहरजी नाईक यांच्यामुळेच यशस्वी झाल्याचे उदाहरणे आहेत। त्यामुळे या गुप्तचर संस्था किंवा गुप्तहेर खाते हे प्रत्येक देशासाठी किती महत्वाचे आहे हे समजते। आज जवळपास सर्वच देशांकडे त्यांच्या गुप्तचर संघटना अथवा संस्था आहेत। त्याबद्दल लोकांना कुतूहल, आदर, दरार, भीती, तिरस्कार अशा विविध भावना असतात। मग हाच विषय पाहिला तर जगातील सर्वात डेंजरस गुप्तचर संस्था कोणती हा प्रश्न पडतो। चला तर आज हाच विषय समजून घेऊयात। नमस्कार, मी मैथिली आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24 राष्ट्रीय घडामोडींचं परफेक्ट अनालिसिस। देश कोणताही असो, देश म्हटला की शत्रू आलाच। मग या शत्रूचा बिमोड करायचा तर प्रत्येक वेळी युद्ध करणं किंवा थेट हवाई हल्ले करणं शक्य नसतं। अनेकदा शत्रूंना संपविण्याच्या कारवाया अगदी सामान्य पद्धतीनं कराव्या लागतात। मग अशा वेळी प्रत्येक देशाकडे एखादी गुप्तहेर संस्था असावी लागते। याच गुप्तहेर संस्था किंवा त्यातील कर्मचारी हे आपल्या सरकारने सांगितलेल्या शत्रूंचा खात्मा करायचं काम करतात। गुप्तहेरांची संस्था किंवा गुप्तहेर हा प्रकार नवा नाही। भारतातही अगदी प्राचीन युगापासून तो चालत आला। भारतातील प्रत्येक राजाकडे आपापले गुप्तहेर होते। अगदीच अलीकडच्या काळात अभ्यास केला तरी छत्रपती शिवाजी महाराजांकडेही बहरजी नाईक यांच्याकडे गुप्तहेर खातं होतं। महाराजांच्या अनेक लढाया याच गुप्तहेर खात्यांमुळे यशस्वी झाल्यात। सुरत लूट किंवा अफजल खानाचा वध या दोन्ही मोहिमा याच बहरजी नाईकांच्या हेरगिरीमुळे पूर्णत्वास गेल्या। कालांतराने याच गुप्तहेर खात्याला विशेष महत्त्व येत गेलं। जग जसं जसं प्रगतीकडे वाटचाल करत गेलं तसं तसं प्रत्येक देशाची शत्रूही वाढले। त्यातून साम्राज्यवाद, वर्चस्ववाद वाढला। त्यामुळे गुप्तहेर खात्यातला वजन प्राप्त झालं। गुप्तहेर खातं हे देशाची किंवा राज्याची सुरक्षा करण्यासाठी महत्वाचं ठरू लागलं। देशात स्थैर्य, सार्वभौमत्व टिकून ठेवण्यासाठी अत्यंत गोपनीय व महत्वाची माहिती गोळा करण्याचं काम या खात्यावर सोपवण्यात आलं। शत्रूंची माहिती मिळवणं, राष्ट्रीय सुरक्षेचे संरक्षण करणं, गुप्त मोहिमा आखणं, त्यात यशस्वी करणं, अंतर्गत व बाह्य सुरक्षा सांभाळणं, माहितीचं विश्लेषण काढणं अशी अनेक महत्वाची कामे या गुप्तचर संस्थेकडे सोपविण्यात आली। आता जगाचा विचार केला तर अमेरिकेचे CIA, इस्रायलचे मोसाद, भारताची रॉ, ब्रिटनची MI6, पाकिस्तानची ISI, सोव्हिएत युनियनची KGB, चीनची MSS अशा काही गुप्तचर संस्था प्रसिद्ध आहेत। त्यातही इस्रायलची मोसाद ही सर्वात खतरनाक संस्था म्हणून ओळखली जाते। भारताची रॉ ही एजन्सी ही काही कमी नाही। भारताच्या या संस्थेने आतापर्यंत वेगवेगळ्या देशात तब्बल 100 पेक्षा जास्त मोहिमा यशस्वी केल्याचं सांगितलं जातं। जगात ज्या काही टॉप 5 गुप्तहेर संस्था आहेत त्यात मोसाद ही सर्वात खतरनाक समजली जाते। मोसाद ही 7000 कर्मचारी असल्याची ही जगातील सर्वात मोठी गुप्तचर संस्था आहे। मोसादने जगभरात असंख्य ऑपरेशन्स राबवले आहेत ज्यांच्या मदतीने त्यांनी शत्रू संपवले आहेत। जगातील टॉप 5 संस्था कोणत्या व त्या कसं काम करतात हेच आपण थोडक्यात पाहूयात। पहिली आहे रॉ म्हणजेच रिसर्च अँड अनालिसिस विंग। 1965चं भारतीय पाकिस्तान युद्ध 22 दिवस चाललं। या युद्धात भारताचा विजय झाला असला तरी भारताची अंतर्गत गुप्तचर संस्था इंटेलिजन्स ब्युरो पाकिस्तानमधली परिस्थिती योग्य माहिती IB न काढली असती तर या युद्धाचा निकाल यापेक्षा वेगळा लागला असता असं बोललं गेलं। हे अपयश लक्षात घेऊन भारताने देशाबाहेरून गुप्तचर माहिती गोळा करण्यासाठी एक नवीन एजन्सी स्थापन करण्याचा निर्णय घेतला। ही गुप्तचर संस्था 21 सप्टेंबर 1968 रोजी स्थापन झाली। तिचे नाव रिसर्च अँड अनालिसिस विंग म्हणजेच रॉ। रामेश्वरनाथ काव यांना रॉचे पहिले प्रमुख बनवण्यात आलं। शंकरन नायर यांना दुसरी जबाबदारी देण्यात आली। तसेच ही एजन्सी IB मधून सुमारे 250 लोकांना रॉ मध्ये स्थानांतरित करून सुरू करण्यात आली। आज हीच रॉ जगातील एक प्रमुख गुप्तचर संस्थांपैकी एक बनली आहे।
दुसरी आहे अमेरिकेची CIA म्हणजे सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सी. जगातील सर्वात प्रसिद्ध गुप्तचर संस्था म्हणून ओळखली जाणारी अमेरिकेची सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सी CIA दुसऱ्या महायुद्धाच्या काळात उदयास आली. 11 जुलै 1941 रोजी अध्यक्ष फ्रँकलिन डी रूझवेल्ट यांनी माहिती समन्वयक कार्यालय स्थापन केले. तर 13 जून 1942 रोजी ऑफिस ऑफ स्ट्रॅटेजिक सर्व्हिसेस ही केंद्रीकृत गुप्तचर संस्था उभारली. युद्धानंतर 1945 मध्ये अध्यक्ष हॅरी एस ट्रुमन यांनी OSS बरखास्त केली आणि तिच्या काही विभागांना एकत्र करून स्ट्रॅटेजिक सर्व्हिसेस युनिट स्थापन केलं. त्यानंतर 22 जानेवारी 1946 रोजी सेंट्रल इंटेलिजन्स ग्रुप CIG तयार झाला. अखेर 18 सप्टेंबर 1947 रोजी राष्ट्रीय सुरक्षा कायद्यान्वये CIA ची स्थापना झाली. ही संस्था स्वतंत्र नागरिक गुप्तचर संस्था म्हणून कार्यरत आहे. तिसरी आहे इस्रायलची MOSSAD इस्रायलची गुप्तचर संस्था मोसाद. ही जगातील सर्वात कुशल आणि आदरणीय गुप्तचर संस्थांपैकी एक मानली जाते. इस्रायलच्या सुरक्षेसाठी जगभरातील कोणत्याही शत्रूंना शोधून नष्ट करण्याची क्षमता ह्या संस्थेत आहे. मोसादच्या हिट लिस्ट मध्ये जो आहे तो जगाचा अशक्य मानला जातो. इस्रायलच्या स्थापनेनंतर पंतप्रधान डेव्हिड बेन गुरियन यांनी लष्करी आणि इतर संस्था यंत्रणांमध्ये समन्वय साधण्याचा एक स्वतंत्र गुप्तचर संस्थेची गरज भासली. त्यातूनच 13 डिसेंबर 1949 रोजी मोसादची स्थापना झाली. रुवेन शिल्हो हे संस्थेचे पहिले संचालक बनले. मोसादले मोदी इन उले तफकिदीम मेयुयादिम हे तिचे संपूर्ण नाव असून इंग्रजीत ती सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर इंटेलिजन्स अँड स्पेशल ऑपरेशन्स म्हणून ओळखली जाते. संस्थेचे मुख्यालय तेल अविव येथे आहे. चौथी आहे ब्रिटनची SIS म्हणजेच सिक्रेट इंटेलिजन्स सर्व्हिसेस. ब्रिटनची गुप्तचर संस्था सिक्रेट इंटेलिजन्स सर्व्हिसेस ही MI6 म्हणून ओळखली जाते. तिची स्थापना 1909 मध्ये पहिल्या महायुद्धाच्या आधी देशाबाहेरून गुप्तचर माहिती गोळा करण्यासाठी गुप्त सेवा ब्युरो म्हणून झाली. सुरुवातीला यामध्ये नौदल आणि सैन्य अशा 2 शाखा होत्या, पण लवकरच ती बाह्य आणि अंतर्गत गुप्तचर विभागात विभागली गेली. 1911 मध्ये या संस्थेला औपचारिक मान्यता मिळाली आणि 1916 मध्ये लष्करी गुप्तचर संचालयाच्या अंतर्गत दोन्ही विभागांना MI म्हणजेच मिलिटरी इंटेलिजन्स असं नाव देण्यात आलं. सध्या ब्रिटनमध्ये M15 ही संस्था देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी जबाबदार असून M16 म्हणजेच SIS आंतरराष्ट्रीय गुप्तचर कार्यासाठी कार्यरत आहे. पाचवी आहे पाकिस्तानची ISI म्हणजे इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स. पाकिस्तानची बाह्य गुप्तचर संस्था ISI भारतापेक्षा जुनी असून तिची स्थापना 1948 मध्ये इंग्रज अधिकारी रॉबर्ट कॅथॉम यांनी केली. ही संस्था जगभरात आपल्या कारवायांमुळे बदनाम आहे. ISI वर तालिबानासह अनेक दहशतवादी गटांना मदत केल्याचे आरोप असून जागतिक स्तरावर दहशतवाद पसरवण्यात तिची भूमिका असल्याचे मानले जाते. या टॉप 5 संस्थांमध्ये मोसादची दहशत मात्र अजूनही कायम आहे. जगातील सर्वात धोकादायक आणि प्रभावशाली गुप्तचर संस्था मानली जाणारी मोसाद ही इस्रायलची राष्ट्रीय गुप्तचर संस्था आहे. ही एजन्सी अत्यंत गुप्तात साहसी मोहिमा आणि प्राणघातक ऑपरेशनसाठी ओळखली जाते. या संस्थेतील महिला एजंटही इतक्या खतरनाक आहेत की त्या सौंदर्याच्या व प्रचंड आत्मविश्वासाच्या जोरावर काहीही शक्य करू शकतात. मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात नव्या विषयावर. तोपर्यंत नमस्कार.